ये तो सब है ना मर्डर है, मालूम है क्या? ये जान बुझ के किया है, ये छोटा मोटा दिमाग से नहीं होता है। वो बड़े लोग का काम है, बड़े दिमाग से काम किया है, वो छोटा नहीं है। 11 वर्षाचा प्रकाश धाबळे भूल, मूळचा नेपाळचा, गेल्या 8 वर्षांपासून पुण्यात राहत होता, तर कुटुंबीय 20 वर्षापासून भारतात स्थायिक आहे. 10 डिसेंबर संध्याकाळी 6 वाजता प्रकाश त्याच्या राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाला. रात्रभर कुटुंबीय, नातेवाईक, परिसरातील नागरिक, पोलीस सर्व त्याचा शोध घेत होते. 11 डिसेंबर सकाळी 7:20 हडपसर जवळील रेल्वे ट्रॅकवर प्रकाशचा मृतदेह आढळला. पोलिसांचं म्हणणं स्पष्ट आहे, ही रेल्वे अपघाताची घटना आहे, इतर कुठलाही गुन्हेगारी प्रकार नसल्याचं पोलीस सांगतात. मात्र प्रकाशच्या कुटुंबियांचं म्हणणं वेगळं आहे. मेरा बच्चा का एक्सीडेंट बोल रहे हैं ना वो लोग, उधर पड़वा मांगता है, पैर अलग मुंडी अलग, जैसा वो मार लगा देखता है ना उधर वो अलग सब। और ब्लड किधर है उधर का? एक थोपा 2 थोपा से वो क्या बच्चा उतना घाव उतना ही निकलेगा। कुटुंबीय सांगतात, प्रकाशच्या पोटावर, कपाळावर, शरीरावर जखमा होत्या, पण एक गोष्ट त्यांना सतावते. जो जगह मारा है वो जगह खून भी नहीं है. अब 2-4 खून गिरा है, 2-4 खून था, उसका थोड़ा भी हो रहा है, अभी वो गिर जाएगा. कपड्यांवर रक्त नव्हतं, कपडे फाटलेले नव्हते. कुटुंबियांचा प्रश्न एकच, जर हा ट्रेन अपघात असेल तर कपड्यांची अवस्था अशी कशी? 11 डिसेंबर मध्यरात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6-6:30 पर्यंत ज्या ठिकाणी नंतर मृतदेह सापडला, त्यावेळी तिथे त्यांना कोणताही मृतदेह नाही सापडला किंवा इतर काही नाही. मग प्रश्न उभा राहतोय, 6:30 ते 7:20 दरम्यान तो मृतदेह तिथे आला कसा? कुटुंबियांचा संशय आहे, मृतदेह तिथे ठेवण्यात आलाय. या प्रकरणात आणखी एक मुद्दा समोर आलाय. हा मुद्दा कोणत्याही न्यूज चॅनलचा नाही, पोलिसांचा नाही, तर सामान्य नागरिकांमधून निर्माण झालेला. प्रकाशच्या पोटावर, विशेषतः किडनी जवळ असलेल्या जखमांमुळे काही लोकांना अवयव तस्करीचा संशय व्यक्त केला. या संदर्भात पोलिसांनी स्पष्ट भूमिका घेतली. अवयव तस्करीचा कोणताही पुरावा नाही. पोस्टमॉर्टम नंतर डॉक्टरांनी सांगितलं, सर्व अवयव शरीरात जागेवर आहे. एएफएमसी रुग्णालयातील डॉक्टरनेही हेच स्पष्ट केले. मात्र एक गोष्ट महत्वाची आहे, पोस्टमॉर्टमचा अंतिम अहवाल अद्याप आलेला. पोलीस सांगतात, सध्या फाऊल प्ले दिसत नाही, पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष निघेल. म्हणजेच अंतिम सत्य अजून यायचंय. आज प्रकाश परत येणार नाही, पण त्याचा मृत्यूचं सत्य समोर यायलाच हवं. हा प्रश्न फक्त एका कुटुंबाचा नाहीये, हा प्रश्न पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक पालकाचा आहे. आज प्रकाश, उद्या कोणी दुसरं, आमचा कोणताही निष्कर्ष नाही, आम्ही फक्त प्रश्न विचारतोय. सखोल तपास झालाय का? सर्व शक्यता तपासल्या गेल्या आहेत का? कुटुंबियांच्या शंकांना उत्तर मिळालंय का? एका 11 वर्षाच्या मुलासाठी जर आज आवाज उठला नाही तर उद्या उशीर होईल. प्रकाशला न्याय हा मिळायलाच हवा. सर्वसामान्य असो किंवा श्रीमंत असो, पुणे लोक कायम सत्याच्याच बाजूने उभे राहणार आहे आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.